लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024च्या अनुषंगाने 4 जून रोजी मतमोजणी होणार आहे। अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ MIDC नागापूर अहमदनगर येथे सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। या मतमोजणीसाठी सुमारे 1500 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली। जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्रमांक 1 येथे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्रमांक 3 मध्ये होणार आहे। अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे। त्यात शेवगाव पाथर्डी, राहुरी, पारनेर, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत जामखेड असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात अकोले, संगमनेर, शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासा असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी 14 टेबल लावण्यात आली आहेत। विधानसभा मतदारसंघ निहाय असणाऱ्या आणि मतदान केंद्र निहाय होणाऱ्या मतमोजणी फेऱ्या याप्रमाणे असतील। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अकोले 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, संगमनेर 278 मतदान केंद्र 20 फेऱ्या, शिर्डी 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या, कोपरगाव 272 मतदान केंद्र 20 फेऱ्या, श्रीरामपूर 311 मतदान केंद्र 23 फेऱ्या, नेवासा 270 मतदान केंद्र 20 फेऱ्या होणार आहेत। अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील शेवगाव पाथर्डी 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, राहुरी 307 मतदान केंद्र 22 फेऱ्या, पारनेर 365 मतदान केंद्र 27 फेऱ्या, अहमदनगर शहर 288 मतदान केंद्र 21 फेऱ्या, श्रीगोंदा 345 मतदान केंद्र 25 फेऱ्या, तर कर्जत जामखेड 356 मतदान केंद्र 26 फेऱ्या होणार आहेत। मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहे। मतमोजणी केंद्राची कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे। संपूर्ण मतमोजणी केंद्रावर CCTVद्वारे निगराणी होत आहे। मतमोजणी केंद्रात मोबाईल आणि पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे। याशिवाय स्वतंत्र मीडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचवली जाणार आहे। ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।